ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. सोनम वांगचुक हे देशामधील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे 21 दिवसांपासून दिल्लीमध्ये उपोषण सुरू आहे. त्यांचे उपोषण हा विद्यार्थ्यांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज आहे. हा आवाज सरकारला ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. सत्तेचा दर्प केंद्र सरकारच्या वागण्यामध्ये दिसतोय. हा उद्रेक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं सांगताना जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील हल्ला ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासामधील अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल आणि शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की सोनम वांगचुक हे शिक्षण क्षेत्रामधील देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आदर्शवत व्यक्तिमत्व. नीट पेपर फुटी प्रकरणी त्यांचे जंतर मंतरवरती 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. खरं तर सरकारनं त्यांच्याशी समन्वय साधायला पाहिजे होता, मात्र 21 दिवसांपासून सरकारचा एक प्रतिनिधी सुद्धा त्यांच्याशी बोलला नाहीये, हे अत्यंत चुकीचं आहे. हा आवाज विद्यार्थ्यांचा, सर्वसामान्य युवकांचा आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा अभ्यास करण्यासाठी मोठे कष्ट घेतले त्या कुटुंबियांचा आहे. सोनम वांगचुक हे मोठे शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी नेते आहेत. मागील 6 महिन्यांपूर्वी माजी शिक्षण मंत्री तथा बेस्ट ऑफ 5चे जनक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी लडाख इथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि सध्याची देशामधील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व्यवस्थेबाबत त्यांनी चर्चा केली. सोनम वांगचुक रॅमन मॅग्सेस पुरस्कार विजेते असून त्यांनी हिमालयामधील जलसंधारणावरती मोठं काम केलं. त्यांच्या उपोषणानंतर काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठी हल्ल्याचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केलाय. संगमनेर तालुक्यातील काँग्रेससह सर्व पुरोगामी संघटना आणि सर्व विद्यार्थी संघटनांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केलाय. हे सगळं आंदोलन लढवण्याचा प्रयत्न करतोय, काय वाटतं आपल्याला की सरकारची भूमिका काय? 21 दिवस उपोषण चालतं. सोनम वांगचुक हे एक आदरणीय व्यक्तिमत्व देशातलं नाही जगातलं आहे आणि 21 दिवसामध्ये काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येतं की यामध्ये सरकार संवादसुद्धा साधत नाही. तर काय प्रश्न आहे तुमचे विचारण्याची सुद्धा इच्छा त्यांची नाही आहे. आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस सगळा उद्रेक होतो त्यावेळेस ते मोडून काढण्याचा प्रयत्न करतो. हे अत्यंत दुर्दैव. लोकशाहीच्या दृष्टीने जर विचार केला तर खरं हे उपोषण जे होतं तो जो आवाज आहे तो या भारतीय जनतेचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा, युवकांचा आवाज आहे. त्यांचे कुटुंबीय ज्यांनी परीक्षेकरता तयारी केली होती आणि अचानक परीक्षा पेपर फुटीना रद्द होते. काय 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 त्रास, अनेक कुटुंब इतक्या हलाखीतून हे सगळं जीवन काढत असतात. त्या कुटुंबाचा आवाज ते होते. साधं सौजन्य दाखवत नाही का कुणी पाठवणं, त्यांची चर्चा करणं, समजून घेणं, त्यांचा काही समजदूर एवढीसुद्धा दानत सध्याच्या सरकारमध्ये त्यांना एक असं झालेलं आहे की आम्ही काही वागा, कुणी कसं वागा, आम्ही निवडून येतो. हे जे झालेलं आहे ना, म्हणजे ते यंत्र बनलं आहे निवडणूक जिंकण्याचं. त्याच्याकरता काय काय फंडे वापरले जातात तो भाग वेगळा आणि त्यामुळे एक दर्प त्यांच्या वागण्यामध्ये आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम दिसतोय. पण तो हा उद्रेक जो आहे हा निश्चितपणे या पद्धतीनं सरकार वागते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. राहुल गांधी देखील अनेक दिवस दिल्लीत असूनही अद्याप सोनम वांगचुक यांना भेटले नाही आणि काँग्रेसने देखील अद्याप आपली भूमिका रस्त्यावर नाही. काँग्रेसने स्वतः आमच्या खरगे साहेबांनी जे अध्यक्ष जे आहेत
मल्लिकार्जुन साहेब त्यांनी स्वतः जाहीरपणे त्या सगळ्याचा निषेध केलेला आहे. त्यांनी भूमिका त्यांची स्पष्टपणे मांडली. राहुलजींनी सभागृहात त्यामध्ये बोलतायत. एवढंच नाही तर राहुलजींनी सुद्धा या विद्यार्थ्यांच्या आवाजाकरता, या युवकांच्या आवाजासाठी त्यांचा आवाज या शासनापर्यंत पोहोचावा याकरता देशभर ते फिरत होते. ते फिरतायत, विषय एकच आहे. स्वतः राहुलजी सुद्धा प्रत्येक प्रयत्न करतायत. ते हे सगळं कुठंतरी दुरुस्त झालं पाहिजे. आता वेगळं काय त्यांनी केलं पाहिजे. संजय राऊत यांनी आज सांगितलं की आता विरोधी पक्षांनी हे आंदोलन हातात घेऊन देशभर नव्हे प्रत्येक राज्यात देखील आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. हे खरं हे विरोधी पक्षांनी याच्यात पुढाकार असलाच पाहिजे. त्यांची जबाबदारी आहेच आहे लोकशाहीमध्ये, राज्यघटनेनं. परंतु त्याबरोबर जनतेनं सुद्धा आता जागृत होऊन हा देश दुरुस्त, लोकशाही वाचवण्याचं काम करावं लागणार. देशात सगळी मोडतोड झालेली आहे, अनागुंदी वाढलेली आहे. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सुद्धा जनतेची सुद्धा आहे. जनतेनं मागे राहावं, कुणीतरी दुसऱ्यानं करावं असं नाही होऊ शकत. सध्या SIR प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी असं समोर आलं की भाजप कार्यालयातच तिथं बोलून त्या ठिकाणी SIRचे फॉर्म भरले जातात. ही प्रक्रिया निष्पक्षपणे होईल असं वाटतं? नाही, असं करू नये. कुणी करीत असेल तर ते चुकीचं आहे. ते जे BLO असतात ते घरोघर जातात. त्यांनी काही झालं तर 3 वेळेस, नाही कुणी सापडलं 3 वेळेस त्यांनी गेलं पाहिजे. BLA 1 आहे, BLA 2 आहे. सगळ्या पक्षांना ती संधी जर दिलेली आहे तर त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनंच त्याची जपवणूक, त्या पद्धतीची जपवणूक केली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे, नाव आलं पाहिजे सगळ्यांचं. कारण मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. तिथून लोकशाहीची सुरुवात होत असते. ते काळजीपूर्वक झालं पाहिजे याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी आता चुकीचं काही कोणी वागू नये एवढी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा एकदा आता समोर येते. राम शिंदे सध्या विरोधी पक्षातील जेवढे नेते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेतात. कुठेतरी थोरात विखे यांच्या संघर्ष असलेल्या या बँकेवर आता राम शिंदेच्या एंट्रीमुळे संघर्ष, असा संघर्ष नव्हता. तुम्हाला खरं सांगतो की बँक अशी एका पक्षाच्या विरहित पद्धतीनं चाललेली आहे. दुर्दैवानं काही वेळेस मध्ये काही लोक असे येऊन गेले की ज्याच्यातून अडचणी निर्माण झाल्या. हे तरी खरं आहे. मी कायम जवळजवळ 4 निवडणुका तरी त्या निवडणुकीचा म्हणजे मी पुढं आलो आणि त्या सगळ्यांना एकत्र आणलं, पक्षाच्या विरहित आणलं, वाद मिटवले, त्यांना एकत्र आणून पूर्ण पॅनल तयार केला, पॅनल निवडून आणला किंवा बिनविरोध झाले. फक्त अनुभव माझा थोडासा कटू असा आहे की नंतर मात्र सगळे पॅनल म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा जे एकत्र पद्धतीनं काम केलं पाहिजे तो प्रत्येकजण पुन्हा स्वतंत्र होत असतो आणि आपल्या मनमानी करत असतो. त्यामुळे माझा फार कटू अनुभव त्या विषयामध्ये आहे. त्यामुळे थोडंसं मी आता म्हणतोय की चला पाहू आता काय होतं आहे आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं. ती बँक वाचली पाहिजे. ती खरं म्हणजे या संपूर्णपणे नवजीवन शेतकऱ्यांना देणारी अशी बँक आहे. ती संजीवनी आमची सगळ्यांची. जवळ शेतकरी, कारखानदार असेल, दूध व्यवसाय असेल, सगळ्याला ताकद द्यायचं काम ती करत असते. तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. फक्त आता अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारे ते सगळे संचालक तिथे निवडून गेले किंवा बिनविरोध गेल्यानंतर जसे वागतायत आणि त्याच्यातून जो गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते दुरुस्त व्हावं एवढी अपेक्षा माझी आहे. अनेक नवीन संचालक यावेळेस निवडणूक प्रक्रियेत येत आहेत. राम शिंदे देखील फिरत आहेत. काय निवडणूक राजकारण विरहित होईल का पक्षीय? नाही, याच्यात थोडंसं राजकारण विरहित असलीच पाहिजे. सहकार आहे, त्या माझी काही शंका नाही. पण हेतू मात्र चांगला असला पाहिजे एवढीच अपेक्षा की ती बँक चालली पाहिजे, चांगली चालली पाहिजे, ती बुडाली नाही पाहिजे एवढीच अपेक्षा साहजिकपणे मी करतो आहे. आणि मी कायम त्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला. यावेळेस थोडंसं मी पाहतोय की कसं काय चाललंय. आता बरीच नेते मंडळी आहेत अनेक जिल्ह्यामध्ये, काय कोण करते याचं थोडंसं लक्ष ठेवून आहे. बाकी काय करणार. शावी शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74.
तसेच 227575. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.